ही नुसती भावी सरकार म्हणण्यापेक्षा ना स्वयंघोषित सरकार आहे ऑलरेडी. हाही तिचा एक प्रयत्न आहे की यांना सगळ्यांना आपलं मुठीत घ्यावं, म्हणजे मग ते काही वोटिंग आलं तर सरकार मी. कोणाला उशीर वगैरे झाला तर आम्ही बिलकुल ट्रोल नाही करत त्याला. असं सगळं व्यवस्थित वेळा आहे. लपंडाव या मालिकेतनं एक धमाकेदार एपिसोड्स येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार, कारण का सखीचं स्वयंवर होतं आहे. वर तिकडे त्यांचं वेगळं त्यांची प्रिपरेशन सुरू आहे, पण इथे फॅमिलीचं वेगळं काय सुरू आहे ना हे मला बघायचं आहे. सरकारांच्या दोन्ही जावा आणि दोन्ही दीर माझ्यासोबत आहेत. खूप सुंदर दिसत आहे. स्वयंवरासाठी फॅमिली इतकी नटली आहे हे मी पहिल्यांदा बघते आहे ना. आणि मालिकेत मला असं वाटतं स्वयंवर पहिल्यांदा पाहायला मिळणार इतक्या वर्षांनी. काय म्हणजे घडतंय स्वयंवरात? थोडक्यात मला सांगायला आवडेल, आपण मालिकेत हळदी होते, लग्न होतं, हे साधारणतः सगळ्या मालिकेंमध्ये बघतो. आमच्या याच्यात स्वयंवर नावाचा जो प्रकार आहे, जो खूप एक पूर्वी व्हायचा एक प्रकार होता, तो आता आम्ही इंट्रोड्यूस केलेला आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा स्वयंवर ठेवलेला आहे. म्हणजे टिपिकल तो असा जो टिपिकल एक स्वयंवर म्हटल्यावरती जो डोळ्यासमोर होते तसं नाही आहे. ह्याच्यात खूप चढाओढी आहेत. म्हणजे सगळे रियालिटी शोज एकत्र केलेत या स्वयंवरमध्ये, म्हणजे मास्टर शेफ पण आहे आणि सगळं काही सगळंच आहे. आणि मुळात कामत परिवार, कामत एम्पायरचं स्वयंवर आमच्या राजकन्येचं म्हणल्यावर ते तेवढं ग्रँड होणारच आहे. अचानक कामत या आडनावाला एकदम ग्लॅमर आलेलं आहे तुमच्या या मालिकेमुळे. पण इथे मला असं वाटतं सरकार लाईट म्हणूया आपण, होऊ पाहणारे सरकार, भावी सरकार. सो स्वयंवर म्हणजे गेम्स. सो आता या स्वयंवरात खूप सारे राऊंड्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. म्हणजे खूप सारे गेम्स टाईप राऊंड आहेत, तर तुम्ही नक्की बघा. आणि हे जेनझी जनरेशनसाठी बेसिकली बनलं गेलं आहे. सो तुम्ही बघून खूप एंटरटेन व्हाल आणि एन्थुझियाझम पण तुमच्यामध्ये जनरेट होईल. बरं, मी सांगू इच्छितो की ही नुसती भावी सरकार म्हणण्यापेक्षा ना स्वयंघोषित सरकार आहे ऑलरेडी. ते जे प्रयत्न आणि जे चढाओढ चालू आहे ती या मालिकेतली एक गंमत आहे, एक एलिमेंट. सेल्फ लव्ह म्हणतो ना, हिनी जरा सिरियसलीच घेतलंय ते सेल्फ लव्ह. पण काय सांगाल, मस्त कॉम्बिनेशन दिलंय तुम्हाला. आणि शादी किसकी भी हो, नटना अपने को है बाई. नाही, आणि स्वयंवर तर आहेच, पण मला वाटतं त्या आमच्या मर्जीतल्या मुलाशीच सखीचं स्वयंवर होणार आहे. हा, म्हणजे असा आमचा मर्जी. इथे वेगवेगळं आहे का? नाही, मुळीच नाही. ट्विस्ट आहे, सो ते रिव्हील नाही करायचं आम्हाला. कुणाशी लग्न होतं? कामत एम्पायरचा जावई असणार आहे तो, त्यामुळे टास्क आम्ही तसेच केले. त्यामुळे तेवढ्या तोला मुलाचा, तितका हुशार, आमच्या मर्जीतला, हा असाच तो असणार आहे. तेवढा क्लास पण असला पाहिजे. सगळेच प्रयत्न करतात. सरकारांच्या मनात आलंच की ना मला प्रॉपर्टीचा आता बंटवारा करायचा आहे, तर म्हणजे येते म्हणजे आपण कशामध्ये बेस्ट आहोत, आपण ही म्हणजे आपण हे सगळा डोलारा कसा सांभाळू शकतो. तर तुम्हाला एक चान्स दिला की तुम्ही पुढे या आणि सांगा कोण सांभाळू शकतं, किती बोलतात ना. हां, तुम्ही काय म्हणजे बोलायसाठी कसं स्वतःला. मी पूर्ण सरकारांना कॉपी करणार आहे आणि त्या जसं हँडल करतात मी सेम तसं हँडल करणार आहे. कॉज मीच होणार याची सरकार. नाही, मला वाटतंय सरकार कधी बाजूला होतील हे त्यांना किंवा कोणालाच कळणार नाहीये. येस. आणि राघव दादा बरोबर मी हे सगळं बघतच होतो. एम्पायर उभं करताना मी त्याच्यामध्ये होतो. सो सरकार मध्येच आलेल्या होत्या. सो आमचा प्रयत्न चालू आहे की त्यामुळे आपल्या हातात कसं आहे सगळं परत येईल. सत्ता आमचीच असणार आहे. वाट बघा. आणि असं कोणी स्वतःला स्वघोषित सरकार म्हणून सरकार नसतो होत, की ज्यानं त्यानं लक्षात घेतलं पाहिजे. ऑफ कॅमेरा पण ना मी आता बघतोय की तुमची धमाल सुरू आहे, फोटो सेशन सुरू आहे, पण ऑफ कॅमेरा ही गट्टी, हा ग्रुप कसा जमून आला आणि काय? इट्स फ्रॉम डे वन बेसिकली. आम्ही सुरुवातीपासूनच एकमेकांना चांगलं कोऑर्डिनेट केलं आणि चांगला ग्रुप आमचा बनलाय. आमचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे जो वेगळा आहे. सो इट्स अ पर्सनल व्हॉट्सअप ग्रुप. सिक्रेट, हे म्हणजे सिक्रेट रिव्हील झालेलं आहे, हे नोकरांना कळलं आता. ठीक आहे, दिस इज फॉर माय ऑडियन्स. कुठलाही ग्रुप असा असू शकतो. राईट. त्यामुळे खूप धमाल मस्ती ऑफस्क्रीन आमची प्रचंड चालू असते. आम्ही एकत्र जेवायला बसतो, गप्पा, म्हणजे इव्हन मधल्या वेळेत आम्ही मस्त असं मैफिल जमते, आम्ही गप्पा गोष्टी, गाणी, सगळं सुरू असतं. किस्से. इंटरेस्टिंग डबा असतो तुमच्यापैकी, म्हणजे कोण इंटरेस्टिंग गोष्टी आणतं डब्यामध्ये आणि उत्सुकता असते की ह्याच्या डब्यात काय असेल. हिचा डबा चांगला, हिचाच डबा ही आणते. मला मुळात काय आपल्याला स्वयंपाकाची मला आवड आहे आणि करून काय प्रेमानं खाऊ घालायला पण मला खूप आवडतं. आणि घरचं येतं हाही तिचा एक प्रयत्न आहे की यांना सगळ्यांना आपलं मुठीत घ्यावं, म्हणजे मग ते काही वोटिंग आलं तर सरकार मी. असं सगळ्याचा मार्ग असा पोटातून असतो. त्यामुळे पण नाही, माझा तो काही असं हे नाहीये. पण आणि सगळे खूप प्रेमाने असं ते खातात पण, त्यामुळे आवडतं, मजा येते.
ग्रुपला बांधून ठेवण्यासाठी एखादी एक गोष्ट असते ना की सेटवर आल्यावर आपण म्हणजे एकत्र राहण्यासाठी आपण प्रत्येकजण गुड मॉर्निंग म्हणा, त्या चेअरफुली आपण म्हणतो, पण ग्रुपला एकत्र आणण्यासाठी एक काय गोष्ट आहे की तुम्हाला नेहमी एकत्र आणते, सेटवर असू दे किंवा सीनमध्ये असू दे, ते गिव्ह अँड टेक असू दे, की कळतं आपल्याला की ह्याला पुढचं काय म्हणायचं किंवा तो काय करणार आहे. माझ्यासाठी स्पेशली आलं, माझ्यासाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि टी व्ही सिरियल पहिल्यांदाच आहे, त्यामुळे मला इथलं काही माहिती नव्हतं, पण या सगळ्यांनी इतकं सहज मला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं ना, सो मला हे फॅमिलीसारखंच वाटायला लागलं. म्हणजे अगदी छोट्या मोठ्या गोष्टी असतात, मी थोडासा बुजरेपणा होता माझ्यातला तो या तिघांमुळं आणि 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 नवीन लोक जॉईन होत आहेत. कान्हा आहे, पहिली मालिका सखी आहे. येस 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 तो मला मजा येते. आता वी आर फॅमिली नाव. आणि मला वाटतं नकळतपणेच अगदी फ्रॉम द फर्स्ट डे आमच्यात एक आपोआप ट्युनिंग म्हणा, छान मैत्रीचं एक वेगळं नातं निर्माण झालंय. विश्वास आहे की आम्ही एकमेकांशी काहीही बोलतो कुठल्याही विषयावर. आम्ही सोबत जातो आणि सोबत येतो पण शूटला. सो दॅट इज अ डिफरंट थिंग. आणि इव्हन आम्ही अगदी सीन्स विषयी पण एकमेकांच्यात चर्चा करणं असेल, प्रॉपर त्यावर डिस्कशन, सरकारांबरोबर असेल, कान्हा सखी बरोबर, सगळ्यांचं एकत्र इतकं छान बॉन्डिंग झालंय. मला वाटतं ते जास्त महत्वाचं नाही का. आणि कोणाला उशीर वगैरे झाला तर आम्ही बिलकुल ट्रोल नाही करत त्याला, असं सगळं व्यवस्थित वेळा एकमेकांना. स्टिक होतं का? हो, म्हणजे मी गपचूप थांबून राहतो की उशीर झाला तर झाला. आता आम्ही तिघं बोलतोय, लक्षात आलं. ठीक आहे, आम्हाला वाट बघायला लागते किंवा कोणी काही बोलत नाही. वाट बघा. सरकार आहेत ना, ते होऊ पाहणारे सरकार आहेत, तर जरा टँटरम्स असणारच आहेत. पण बरोबर आहे, आपण 12 तास म्हणजे घरातपेक्षा आपण इथे जास्त वेळ घालवतो, तर ही फॅमिली पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. पण मला एक आवर्जून सांगायला आवडेल की आम्ही तिथे ज्युनियर सिनियर किंवा कोणाचा एक्सपिरियन्स वगैरे असं नाही करत. एव्हरीबडी इज ओपन फॉर सजेशन्स. खरंच आहे. म्हणजे अगदी सिनियर मोस्ट असेल नाहीतर अगदी नवखे कोणी असेल तरीही प्रत्येक जण ते जे कोणी काही एक सजेशन्स देतं ते ॲटलिस्ट ॲक्सेप्ट करतं किंवा एक त्याच्यावरती प्रयत्न करतं आणि त्याच्यावरती वर्किंग करतं. दिस इज वन ऑफ द व्हेरी स्वीटेस्ट थिंग इन दिस सिरियल. आपलंच कॅरेक्टर फ्लरिश होणार आहे, आपल्यालाच फायदा होणार आहे. पण येस, हे सगळे जे खूप एक्सायटेड आहे मी, हे काय नक्की स्वयंवर होणार आहे, कारण का रामायणानंतर मला असं वाटतं मी आत्ताच बघणार आहे हे. सो जेन्झी आहे हे, जरा जेन्झी स्वयंवर. त्यामुळे स्वयंवर काय कसं, त्यात काय काय राऊंड्स, हे सगळं तुम्हाला धमाल बघायला मिळणार आहे. येस येस येस. थँक्यू सो मच गाईज, आणि ऑल द बेस्ट. नवीनच मालिका सुरू झाली आहे त्यासाठी थँक्यू. महत्वाचं तर राहिलं, कामत एम्पायर आणि कामत परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना सखीच्या स्वयंवरासाठी आमंत्रण यायचंय. # सखीचं स्वयंवर. घेऊन वगैरे यायचं की असंच यायचं, काय नाही ना? नाही काही नाही, आम्ही कामात आहोत. काही नाही आणलं तुम्ही तरी या चालेल. फक्त. आम्ही तुम्हाला आम्ही भरपूर देणार. प्रेम देणार आहे. Gold coins तुम्हीच देऊ, या, gold तुम्हीच या. coins. काउंट मी इन लगेच. थँक्यू. Thank you. Please welcome.